क्षणाचाही विचार न करता रुद्र आणि आदिती नाईट ड्रेसमध्येच घराबाहेर पडले. आरवीचा ताप आकाशाला भिडला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच दोघेही धावत आत शिरले. प्लीज माझ्या मुलीला वाचवा. रुद्रचा आवाज घाबरलेला होता. डॉक्टर प्लीज. आदितीचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हतं. नर्सने त्यांना थांबवत म्हटलं, कृपया बाहेर थांबा. डॉक्टर तपासणी करत आहेत. त्या काही मिनिटात आई वडिलांसाठी प्रत्येक सेकंद युगासारखा वाटत होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. आदित्य आणि रुद्र आत गेले आणि दृश्य पाहताच दोघांचं काळीच तुटलं. लहानशी आरवी हॉस्पिटल बेडवर, हातात सलाईन, अगदी निष्पाप वाटणारी. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, ताप खूप जास्त होता. बाळ कमजोर झाले आहे आणि नीट दूधही घेत नाहीये, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवणं आवश्यक समजतो. रुद्र क्षणाचाही विलंब न करता म्हणाला, माझ्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी मी पूर्ण हॉस्पिटल बुक करतो. डॉक्टर थोडे चकित झाले. ठीक आहे सर, ॲडमिनिस्ट्रेशनशी बोला. आरवीला VIP रूममध्ये हलवण्यात आलं. तेवढ्यात सुनैना धावत हॉस्पिटलमध्ये आली. मॅडम, आरवीला काय झालंय? तिने बनावटी काळजी दाखवली. ताप खूप जास्त आहे, आदिती उदासपणे म्हणाली. रुद्रने थंड आवाजात आदेश दिला, माझे सगळे बॉडीगार्ड्स लगेच बोलवा. सिक्युरिटी अजून घट्ट हवी. ठीक आहे सर. सुनैनाने मान खाली घातली. तिला एकलव्यसोबत घ्यायचं नव्हतं, पण रुद्राचा आदेश अंतिम होता. घरातून कपडे, आरवीचं सामान घेऊन ती परत हॉस्पिटलला आली. रुद्र आणि आदित्यला आरवीला कुशीत घेताना पाहून सुनैनाचं मन हादरलं. रुद्र मुलीच्या केसावरून हात फिरवत तिच्या कपाळावरून हळूच किस देत होता. बाबाची राजकन्या मजबूत आहे, तू लवकर बरी होशील. आदिती रडत म्हणाली, आपल्या बाळाचा असा हाल होताना बघवत नाही. रुद्रने तिला मिठीत घेतलं. हे दृश्य पाहून सुनैनाचं काळीज जळालं. ती शांतपणे बाहेर निघून गेली. रुद्र अचानक थांबला. अरे, बाबांना सांगितलंच नाही. त्याने खिडकीजवळ जाऊन फोन लावला. बाबा, आरवी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये या. पलीकडून घाबरलेला आवाज आला, काय, माझी नात आजारी? मी लगेच येतो. यानंतर रुद्रने जयला फोन केला. जय, आरवी हॉस्पिटलमध्ये आहे. काय, माझी भाची? जयचा आवाज थरथरला. ताप उतरतोय, पण सलाईन आहे. मी आजच येतो. थोड्याच वेळात जलंधर देशमुख हॉस्पिटलमध्ये पोहोचला. नातीचं कपाळ हाताने तपासत म्हणाला, इतका ताप? आदिती अपराधी स्वरात म्हणाली, काल संध्याकाळी मॉलमध्ये घेऊन गेले होते. जलंधर देशमुख चिडले, इतक्या लहान बाळाला रात्री बाहेर नेणं चुकीचं आहे. माफ करा बाबा. रुद्र आणि आदिती दोघेही खाली मान घालून उभे होते. थोड्या वेळात आरवी जागी झाली. अरे, आजोबाची परी जागी झाली. जलंधर देशमुखांनी तिला अलगद उचललं. सलाईन सांभाळा बाबा, रुद्र म्हणाला. आजोबाच्या लाडक्याचा हात दुखत असेल ना? ते मायेने बोलत होते. रात्री उशीर झाला तरी आजोबांचं मन निघेना. बाबा, घरी जा, इथे डॉक्टर 24 तास आहेत. रुद्रने समजावलं. ठीक आहे, पण काहीही झालं तर लगेच फोन कर. संध्याकाळी जय आला. आता बरी वाटते, आदिती म्हणाली. देवाचे लाख लाख आभार. जयने आरवीच्या कपाळावर किस दिलं. तो निघून गेल्यानंतर रुद्र आणि आदिती बेडजवळ बसून राहिले. डोळ्यांना झोप येत नव्हती, कारण त्यांचं संपूर्ण जग त्या लहानशा हॉस्पिटल बेडवर निश्चित पडलेलं होतं.